अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं हाफिज़ इस्माइल आपका मेज़बान और आप तमाम का हमारे इस चैनल पब्लिक वॉइस टीवी में इस्तकबाल है। चलिए नाजरीन, आज की एक अहम खबर की तरफ हम रुख करते हैं। रुकन असम्बली चिंचोली ने टीएमसी अमले को किया खबरदार, कहा काम करे या फिर ट्रांसफर हो जाएं। सामाइन, चिंचोली टाउन टीएमसी दफ्तर में गुज़िश्ता रोज पब्लिक मीटिंग के दौरान रुकन असम्बली चिंचोली ने टीएमसी अमले को सख्त इंतबा दिया कि वो कानून के हद में रहकर काम करें या फिर ट्रांसफर हो जाएं। आपने कहा कि ऐसी बात सुनी जा रही है कि फार्म नंबर 3 और मोटेशन के लिए आवाम को दुश्वारी हो रही है। अगर मजीद इस पर शिकायत रही तो जिला कलेक्टर के जरिए तहकीकात कराई जाएगी। सामाइन, ये बात आपने पहली बार नहीं की, बल्कि इससे पहले भी 21 दिसंबर को चंद्रमपल्ली हार्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर में मुनक्किदा प्रोग्राम के दौरान भी कही थी। फिर इसी बात को दोबारा दोहराना और अमले के साथ रियायत करना, ये आपकी नर्मदिली है या फिर इसकी दूसरी वजह? सामाइन, फार्म नंबर 3 और मोटेशन के लिए आवाम बल्दिया के चक्कर काट रही है, लेकिन इस पर किसी को उनकी तकलीफ नजर नहीं आती। इजलास के दौरान आवाम ने तो चाहा कि अपने वार्ड नंबर में सुस्त पड़े मसाइल को सिफारिश करवा कर काम बना ले, लेकिन बात ऐसी नहीं रही। खुद जिम्मेदारान ने टीएमसी के बेशुमार नाखिस कामों का तस्करा किया। ये सवाल बना हुआ है कि आवाम ने उन्हें उस ओहदे पर फाइज किया है कि वो समाज में रहकर आवाम की खिदमत करें, ना अपने ओहदे को हकीर समझे ना अपने महकमे को। जनाब रुकन असम्बली चिंचोली ने इस बात पर जोर दिया कि फार्म नंबर 3 और मोटेशन के काम को जितना मुमकिन हो सके उसे आसान बनाए। आवाम से हरगिज पैसे के तलबगार न बने। अगर आपका यही रवैया रहा तो तहकीकात कराई जाएगी। आपने खबरदार किया कि काम करें या फिर ट्रांसफ़र हो जाएं। ऐसे अमले की कोई ज़रूरत नहीं है जो आवाम की तकलीफ को न समझे। इस मौके पर टीएचओ डॉक्टर अब्दुल गफ्फार, डॉक्टर संतोष पाटिल, गौतम पाटिल के अलावा महकमा पुलिस के अफसरान और ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡ್ತೀರಂತಲ್ಲ ನೀವು ರೇಟಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೋಗಿ ಮಿಲಿಟರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ ಅವರು, ರೇಟಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಆಕ್ಷನ್ ಲೋಕಾಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ನಿಮ್ದು ಸರಿಯಾಗಿ ಇದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ನಿಮ್ ಸಂಬಳ ಇದೆ, ಅದು ನಿಮ್ ಸಂಬಳ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇಯರ್ಸ್ ಮನಿ. ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿ ನೀವು ಎಲ್ಲ ನಡೆಯಲ್ಲ. ಇದು 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನೀವು ಬಂದು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೀವು ಕೇಳಿದ್ದೆ ಒಂದ್ಸರಿ, ನೆನಪಿದೆಲ್ಲ? ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೀವು ಹೋಗ್ತೀನಿ ಬೇಕಿದ್ರೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ಪಾಪ ಬಡವರು ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲ, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರೆ ಆಯ್ತು ಅಂತಲ್ಲ. ತಾಯಿ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು. ದುಡ್ಡುಗೋಸ್ಕರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಗ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಆಯ್ತು, ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿಸಿ ಪೂರ್ತಿ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಪೂರ್ತಿ ನೋಡೋಣ. ಬೇರೆ ಏನೇನು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರು ನಿಮ್ಗೇನು ನಿಮ್ಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಗೌರವ ಇರುತ್ತೆ. ಹೌದು, ಅಂತ ಮೇಡಮ್ ಬಂದಿದ್ರು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸೇಡಮ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ನೀವು ಚಿಂಚೋಳಿ ಅಂತಾನೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದೀವಿ ನಾವೆಲ್ಲರೂ. ನೀವು ಆ ತರನೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು. ರೈಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ, ರೈಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗಿದೆ, ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸೆಷನ್ ಅಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್ ರೈಟ್ ಮಾಡಿದ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಸೆಷನ್ ಅಲ್ಲಿ ಕ್ವಶನ್